किती जास्त जळके लोक असतील तर ही 21 कामे आत्ताच करा तुमच्या आयुष्यात. जर खूप जळणारे लोक असतील तर हे लक्षात ठेवा की त्यांची संख्या वाढली म्हणजे तुमची किंमत वाढली आहे. पण त्या परिस्थितीत स्वतःला सांभाळणे आणि योग्य पावले उचलणे खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच सुरुवातीलाच हे मुद्दे समजून घ्या आणि प्रत्येक मुद्दा मनात घट्ट बसवा, कारण हे फक्त ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. नंबर 1 मित्रांनो, स्वतःची किंमत ओळखा आणि आत्मविश्वास घट्ट ठेवा. जळणारे लोक नेहमी तुमच्या यशावर डोळा ठेवतात आणि त्यांना तुम्ही पुढे जाताना सहन होत नाही, त्यामुळे ते तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही इथेच जिंकायचं आहे, कारण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा कोणाच्याही शब्दांनी तुम्हाला फरक पडत नाही. तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तुमच्या मेहनतीवर, तुमच्या कष्टांवर आणि तुमच्या प्रगतीवर विश्वास ठेवा. जेव्हा आत्मविश्वास मजबूत असतो तेव्हा जळणाऱ्यांची ताकद आपोआप कमी होते. नंबर 2 मित्रांनो, प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नसते हे समजून घ्या. जळणारे लोक मुद्दाम बोलतात, टोमणे मारतात, तुम्हाला चिडवतात, कारण त्यांना तुमच्याकडून प्रतिक्रिया हवी असते. पण खरी ताकद ही शांत राहण्यात असते. प्रत्येक वेळी उत्तर देणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं. काही वेळा दुर्लक्ष करणं हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरचा माणूस आपोआप अस्वस्थ होतो, कारण त्याला अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही. नंबर 3 मित्रांनो, तुमच्या कामावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. जळणारे लोक तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना तुमची प्रगती थांबवायची असते. पण तुम्ही जर तुमचं लक्ष फक्त तुमच्या ध्येयावर ठेवलं तर कोणताही माणूस तुम्हाला थांबवू शकत नाही. तुमचं काम बोललं पाहिजे, तुमची प्रगती उत्तर त्यांना देईल. त्यामुळे वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यात वेळ घाला. नंबर 4 मित्रांनो, मर्यादा ठेवा आणि अंतर राखा. सगळ्यांशी जवळीक ठेवणं आवश्यक नसतं, काही लोकांपासून अंतर ठेवणं हेच शहाणपण असतं. जळणारे लोक तुमचं नुकसान करण्यासाठी जवळ येतात, त्यामुळे त्यांना ओळखा आणि योग्य अंतर ठेवा. तुमचं आयुष्य सगळ्यांसाठी उघडं ठेवू नका, काही गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवा. नंबर 5 मित्रांनो, नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवा. जळणारे लोक नेहमी नकारात्मक बोलतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीत दोष काढतात आणि तुमचं मन खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही त्यांचं ऐकणं थांबवलं पाहिजे. सकारात्मक लोकांमध्ये राहा, चांगल्या विचारांमध्ये राहा, कारण तुमचं वातावरण तुमच्या विचारांवर परिणाम करतं. नंबर 6 मित्रांनो, स्वतःला सतत सुधारत राहा. जळणारे लोक तुमच्याबद्दल काहीही बोलू शकतात, पण तुम्ही जर स्वतःला सुधारत राहिलात तर त्यांच्या बोलण्याला काहीच किंमत उरत नाही. दररोज काहीतरी नवीन शिका, तुमच्या चुका सुधारत राहा आणि स्वतःची एक वेगळी ओळख तयार करा. जेव्हा तुम्ही प्रगती करत राहता तेव्हा टीका आपोआप कमी होते. नंबर 7 मित्रांनो, यशानेच उत्तर द्या. शेवटी सगळ्यात मोठं उत्तर म्हणजे तुमचं यश. तुम्ही काहीही बोललात तरी लोक विसरतात, पण तुमचं यश त्यांना कायम लक्षात राहतं. त्यामुळे वाद घालण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा, शांतपणे काम करा आणि इतकं मोठं व्हा की जळणाऱ्यांना तुमच्याबद्दल बोलण्याऐवजी तुमच्याकडे बघावं लागेल. नंबर 8 मित्रांनो, तुमच्या आयुष्याची सगळी माहिती सगळ्यांना सांगू नका. जळणारे लोक फक्त तुमच्या यशावर नाही तर तुमच्या कमकुवत बाजूंवरही लक्ष ठेवतात आणि तुम्ही स्वतःच जर तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी त्यांच्यासमोर उघड करत असाल तर त्यांना तुमच्यावर वार करायला संधी मिळते. त्यामुळे काय सांगायचं आणि काय नाही हे ठरवा. प्रत्येक गोष्ट सगळ्यांसोबत शेअर करणं थांबवा, थोडं गुपित ठेवा, कारण गुपिताच तुमची ताकद लपलेली असते. नंबर 9 मित्रांनो, भावनांवर नियंत्रण ठेवा. जळणारे लोक तुमच्या भावना चिलवण्यासाठी मुद्दाम काहीतरी बोलतात, तुम्हाला राग आणतात, दुखावतात, कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही भावनिक झालात की तुम्ही चुकीचे निर्णय घ्याल. पण इथेच तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे. कोण काय बोलतं यापेक्षा तुम्ही कसं प्रतिक्रिया देत आहात हे महत्त्वाचं आहे. शांत मनाने विचार करणं हीच खरी ताकद आहे. नंबर 10 मित्रांनो, तुमच्या यशाचं प्रदर्शन कमी करा. प्रगती करणं चांगलं आहे, पण त्याचं सतत प्रदर्शन करणं काही वेळा उलट पडतं, कारण जास्त दाखवणं म्हणजे जास्त जळणाऱ्यांना आमंत्रण देणं. त्यामुळे तुमचं काम करणं पण त्याचं अनावश्यक प्रदर्शन टाळा. साधेपणात राहा आणि कामातूनच तुमची ओळख निर्माण होऊ द्या. नंबर 11 मित्रांनो, योग्य लोकांची निवड करा. सगळेच लोक तुमच्यासाठी चांगले नसतात, काही लोक फक्त तुमचा वापर करण्यासाठी जवळ येतात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हे खूप काळजीपूर्वक ठरवा. तुमच्यासोबत कोण राहावं आणि कोण नाही हे तुम्ही ठरवायला हवं. योग्य लोक तुमचं मनोबल वाढवतात तर चुकीचे लोक ते तोडतात. नंबर 12 मित्रांनो, वेळेची किंमत समजा.
जळणाऱ्या लोकांवर वेळ घालवणं म्हणजे स्वतःचं नुकसान करणं आहे. ते तुमचा वेळ खाऊन टाकतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतात. त्यामुळे तुमचा वेळ फक्त त्या गोष्टींवर खर्च करा ज्या तुमचं आयुष्य सुधारतात, तुमचं भविष्य घडवतात. वेळ वाया घालवणं थांबवा. नंबर 13 मित्रांनो, टीकेकडे योग्य नजरेने बघा. सगळ्यांची टीका वाईट नसते. काही वेळा त्यातूनही शिकायला मिळतं. पण जळणाऱ्या लोकांची टीका आणि खऱ्या सल्ल्यात फरक ओळखा. जे लोक खरंच तुमच्यासाठी चांगलं विचार करतात त्यांचं ऐका आणि बाकीच्यांना दुर्लक्ष करा. योग्य टीका तुम्हाला सुधारते तर चुकीची टीका तुम्हाला थांबवते. नंबर 14 मित्रांनो, स्वतःची मानसिक ताकद ओळखा. जळणाऱ्या लोकांचा सामना करायचा असेल तर मानसिकदृष्ट्या मजबूत असणं खूप गरजेचं आहे. मन खंबीर ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींनी ढासळू नका. ध्यान, सकारात्मक विचार, स्वतःवर काम करणं या गोष्टींनी तुमची मानसिक ताकद वाढते. जेव्हा मन मजबूत असतं तेव्हा बाहेरचं काहीच तुम्हाला हलवू शकत नाही. नंबर 15 मित्रांनो, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. जळणारे लोक तुमच्या प्रत्येक निर्णयावर शंका निर्माण करतात, तुम्हाला गोंधळात टाकतात आणि तुमचा आत्मविश्वास ढासळतात. पण इथे तुम्ही ठाम राहिलं पाहिजे, कारण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, इतरांना नाही. त्यामुळे कोण काय बोलतंय यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटतं हे महत्त्वाचं आहे. एकदा निर्णय घेतला की त्या मागे वळून पाहू नका. नंबर 16 मित्रांनो, प्रत्येकावर विश्वास ठेवण्याची सवय सोडा. जळणारे लोक अनेकदा तुमच्याशी चांगलं वागतात पण मनातून तुमच्याबद्दल वेगळंच विचार करत असतात. त्यामुळे प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. लोकांना वेळ द्या, त्यांची वागणूक बघा आणि मगच त्यांना तुमच्या आयुष्यात जागा द्या. विश्वास हा हळूहळू तयार होतो, तो लगेच देऊ नका. नंबर 17 मित्रांनो, तुमच्या कमकुवत बाजूंवर काम करा. जळणारे लोक नेहमी तुमच्या कमकुवत जागा शोधतात आणि त्यावर वार करतात. त्यामुळे त्याआधी तुम्ही त्या सुधारायला सुरुवात करा. तुमच्या काय कमी आहे हे प्रामाणिकपणाने ओळखा आणि त्यावर काम करा. जेव्हा तुमच्या कमकुवत बाजू मजबूत होतात तेव्हा कोणालाही तुम्हाला खाली खेचता येत नाही. नंबर 18 मित्रांनो, बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवा. जळणाऱ्या लोकांना उत्तर देण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी बोलण्याची गरज नसते, तुमची कृतीच सगळ्यात मोठं उत्तर देते. तुम्ही जितकं शांत राहून काम करता तितकं तुमचं यश मोठं होतं आणि तेच यश त्यांना गप्प बसवण्यासाठी पुरेसं असतं. नंबर 19 मित्रांनो, स्वतःला तुलना करण्यापासून वाचवा. जळणारे लोक अनेकदा तुमची तुलना इतरांशी करतात जेणेकरून तुम्हाला कमी वाटावं, पण तुम्ही स्वतःची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा, इतरांशी नाही. प्रत्येकाची वाट वेगळी असते, त्यामुळे तुलना करून स्वतःला कमी लेखू नका. नंबर 20 मित्रांनो, अपयशातून शिकण्याची सवय लावा. जळणारे लोक तुमच्या अपयशावर आनंद मानतात, पण तुम्ही त्यातून शिकायला सुरुवात केली तर तेच अपयश तुमची ताकद बनतं. प्रत्येक चूक तुम्हाला काहीतरी शिकवते, त्यामुळे अपयशाला घाबरू नका, त्याला स्वीकारा आणि पुढे चला. नंबर 21 मित्रांनो, शांततेत ताकद आहे हे लक्षात ठेवा. सगळ्यांना उत्तर देणं, वाद घालवणं, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं यातच वेळ वाया जातो. पण खरी ताकद ही शांत राहण्यात आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमचं मन स्वच्छ राहतं आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. शांतता ही कमजोरी नाही तर ती एक मोठी शक्ती आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत धन्यवाद.